साप्ताहिक लेवा जगत यूट्यूब चॅनल बघत रहा। बरं, आपसात शांत बसलात बघणारे तुम्ही सगळे, माझी तुम्हाला ऑन एअर आहे, बोला ना आता तुम्ही प्रश्न विचारायचा। ताई, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, परंतु 24 तास तुम्ही ट्विट करून अभिनंदन केलं नाही, त्याच्यामुळे असं चर्चा सुरू झाली की तुम्ही नाराज आहात का? काय भूमिका आहे तुमची? मी आत्ता तुम्ही सर्व आहात तिथे, सर्व माध्यम राज्यातले, त्यांच्या सर्वांच्या समोर अभिनंदन करते। केंद्रामध्ये जे नवीन मंत्रिमंडळ झालेलं आहे त्या नवीन मंत्रिमंडळाचं देशातून आलेल्या सर्व वेगवेगळ्या नेत्यांनी, वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेल्या नेतृत्वांचं मी मनापासून अभिनंदन करते। राज्यात जे लोक मंत्री झाले त्यांचंही मनापासून अभिनंदन करते। केंद्रात राज्यामधील ज्या लोकांची वर्णी लागली त्यांनाही मनापासून शुभेच्छा देते। या कालच्या सगळ्या विषयामध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत नावं संभाव्य 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 असं जवळपास येत होतंच, कदाचित 4 वाजेपर्यंत। त्यामुळे कुणाचं अभिनंदन आधी करणं काही प्रशस्त नव्हतं। आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामधून कोणतीही जागा लढावीची सुरू झाली की त्याच्यात पंकजा मुंडे किंवा प्रीतम मुंडेच्या नावाची चर्चा असते। ती चर्चा कधी आम्ही परिवार म्हणून घडवून आणत नाही किंवा त्या संभाव्य उमेदवार म्हणून घडवून आणत नाही, ती होत असते। आणि अशावेळी प्रीतमताईंच्याही नावाची चर्चा असल्यामुळे अशी एक चुकीची बातमी गेली की प्रीतमताई दिल्लीत दाखल। आणि काही कार्यकर्त्यांनी, मी दाखवते माझ्या मोबाईलमध्ये, तिकिटाचे स्क्रीनशॉट मला पाठवले की ताई आम्ही तिकीट काढलं दिल्लीचं। आणि मला हजारो मेसेजेस येत होते, त्यामुळे त्यांना कन्फ्युजन होऊ नये म्हणून मी सांगितलं की आम्ही मुंबईतच आहोत। त्याच्यावरनं असा कयास काढला गेला की मी नाराज आहे, तर नाराज असण्याचं काही कारण नाही। सगळ्यांना मुंडे साहेबांचा वारसा आम्हाला आहे आणि मुंडे साहेबांचे संस्कार आहेत। जर प्रत्येक कोणाला संधी मिळाली तर त्याच्याविषयी मोठ्या मनाने आम्हाला आनंद वाटणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्हाला त्याच्याविषयी आनंद आहे। आणि त्यामुळे हे चुकीच्या अशा पद्धतीने मेसेज जाण्याचं काही कारण नाही। मी सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो। त्याच्यातनं बातम्या अशा आल्या, म्हणजे तुम्ही ट्विट करायला 24 तास ट्विट केलं नाही, त्याच्यामुळे बातम्या अशा झाल्या की भाजपमध्ये पंकजा मुंडे यांना डावललं जातं का, अशा प्रकारची एक चर्चा सुरू झाली। त्याच्याबद्दल तुमचं मत काय? आता ह्या सगळ्या चर्चा बद्दल काही फार मत व्यक्त करायची आज मला आवश्यकता वाटत नाही। मी ट्विट केलं नाही तर मी ट्विट केलं नाही, आता मी शुभेच्छा देते। आणि ट्विट केलं नाही असं बातमी आली म्हणून मी ट्विट केलं असतं तर अच्छा आता पंकजा त्यांनी ट्विट केलं असं झालं असतं, त्यामुळे मी त्याला फारसं महत्त्व दिलं नाही। मी सगळ्यांशी बोलले, भारती पवारांशी मी बोलले, मी कपिल पाटलांशी बोलले, या सर्वांना आदल्या दिवशी निरोप आले होते, त्यामुळे ते लोक ऑलरेडी दिल्लीत दाखल झाले होते आणि प्रीतमताई मुंबईत होत्या। त्यामुळे काही तर महान लोकांनी असं सांगितलं की पंकजा मुंडेंनी ट्विट केलं त्यानंतर प्रीतम मुंडेंचं मंत्रिपद गेलं, तर हे सगळं हास्यास्पद आहे। प्रीतमताई रात्री 12:30 वाजता डॉक्टर कराडांचा मला फोन आला की मला मुख्यालयातून भाजपच्या फोन आला होता आणि मी दिल्लीत दाखल झालेलो आहे। त्यामुळे या गोष्टीमध्ये हे काही लोक, माझे जे संबंध आहेत, जे मुंडे साहेबांनी निर्माण केलेले आहेत पक्षामध्ये, माझं लोकांशी नातं आहे, माझे संबंध नाही। आणि संबंध आणि नात्यामध्ये फरक असतो। नातं कधीच तुटत नाही, संबंध कधी कटू होतात, कधी गोड होतात। तर माझं लोकांशी नातं आहे आणि त्या नात्याच्या अनुषंगाने लोक वेळोवेळी रिॲक्ट होत असतात। ते लोकांचं प्रेम आहे, लोकांच्या अपेक्षा आहेत। तुमचे समर्थक असं म्हणतात की प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावर अन्याय झाला। भाजप समर्थकांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे आणि प्रीतमताई यांच्यावर भाजपने अन्याय केला असं समर्थक म्हणतात तुमचे। हे पहा, राजकारणामध्ये जेव्हा निवडणुका येतात तेव्हा आपल्याला जनतेचे मत आणि जनतेच्या कलाची आवश्यकता असते। आणि जनता अनेक वर्ष स्वतःच्या समर्पणातून, स्वतःच्या प्रेमातून थोडं 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 करून एक नेतृत्वाची उंची तयार करत असते आणि ती एवढी मोठे मुंडे साहेब आहेत, त्यामुळे लोकांचं आमच्यावर प्रेम आहे। आणि असं नाही की प्रेम आहे ना आमचं नुसतंच आमच्याकडे नाव आहे, आमची मेहनत आहे, आमची वारसा आहे, वक्तृत्व आहे, कर्तृत्व आहे, या सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या अपेक्षा असतात। त्यामुळे आम्हाला लोकांच्या मनामध्ये ह्या भावना ज्या आहेत त्या बदलण्याचं काम माझं नाही, ते वेळेप्रमाणे होत राहील। असं वाटतं का की जी संधी मिळायला हवी होती आता प्रीतम मुंडेंना, ज्या प्रकारे ओबीसी आंदोलन महाराष्ट्रात सुरू आहे, एक प्रकारे मोदी मंत्रिमंडळाला ओबीसी चेहरा देण्याचा प्रयत्न करण्यात आला, महाराष्ट्रातनं सगळ्यात मोठं ओबीसी समुदायाचं नेतृत्व करणाऱ्या नावाच्या घराण्याला किंवा त्यांना संधी मिळायला होती, एकंदरीत सगळं राजकारण। हे पहा, भारतीय जनता पार्टीमध्ये एक पद्धत आहे निर्णयाची, त्या पद्धतीमध्ये ते निर्णय घेण्यामध्ये जे व्यक्ती, जे शक्ती आहेत ते ठरवतात त्यांना कोणता निर्णय घ्यायचा आहे।
आणि असं सगळ्याच राज्यांच्या बाबतीमध्ये वेगवेगळे निर्णय झालेले आहेत. त्यामुळं प्रीतमताईंचं नाव चर्चेत होतं. केवळ प्रीतमताईंचं नाव चर्चेत नव्हतं, हिना गावितांचं नाव चर्चेत होतं, अनेक लोकांचं नाव चर्चेत होतं आणि ते नावं न येता दुसरे नाव आले. तर त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी नवीन लोकांना संधी द्यायला काय हरकत नाही. त्यांच्यामध्ये असे काही गुण असतील जे पक्षाच्या भविष्यामध्ये हिताचे असतील, पक्षाची शक्ती वाढवणारे असतील, असं पक्षाला जाणवलं असेल, त्याच्यामध्ये काही हरकत असायचं कारण नाही. असंच प्रेम तुमच्याबद्दल जे लोकांचं प्रेम आहे, असंच प्रेम शिवसेना नेत्यांना देखील वाटते. खास करून संजय राऊत यांनी आजचा अग्रेट लिहिला आहे की जाणीवपूर्वक डावलण्यात आलं. तर दुसरीकडे कोकणातले देखील एक नेते म्हणतायत की जे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत त्यांना देवेंद्र फडणवीस बाजूला डावलत आहेत. तुमचं वैयक्तिक मत काय या सगळ्या याच्याबद्दल? हे पण जे मत असतं वैयक्तिक असतं, ते काही जाहीर प्रकट करायचा विषय नसतो. आज माझं हे मत आहे की प्रीतमताईंचं नाव होतं आणि त्या योग्य नाव होतं, असं नाही की अयोग्य होतं. केवळ मुंडे साहेबांची कन्या म्हणून नाही, त्या अत्यंत विक्रमी मताने निवडून आलेल्या आहेत. त्यांनी खूप छान काम केलं आहे. कधी पक्षाची एक बैठक उडवली नाही, कुठलाही कार्यक्रम त्यांनी डावलला नाही. खूप कष्टाळू आहेत आणि खूप हुशार आहेत. तरुण चेहरा आहे, महिला आहे, बहुजन चेहरा आहे. त्यामुळे त्यांचं नाव हे न येण्यासारखं त्याच्यामध्ये काही नाही आहे. पण कदाचित पक्षाने एखादा निर्णय घेतला, केवळ प्रीतमताईंचंच नाव नाही आलं असं नाही, अनेक लोकांची नावं ऐवजी दुसरे नाव आले. त्यामुळे चर्चा ही त्या नावाच्या वलयामुळे होत आहे आणि त्यामुळे मला वाटतं त्याला विराम द्यावा. तुम्हाला पटलाय का पक्षाचा निर्णय? मला पक्षाचा निर्णय पटण्याचा विषय नाही, कारण पक्षाचा प्रत्येक निर्णय, जेव्हा मला पक्षाने फॉर्म भरायला लावला होता की मी तेव्हाही म्हणलं होतं आपल्या पक्षाची एक पद्धत आहे, मी एलिजिबल आहे का वैभवसीला अप्लाय करायला, कारण मी निवडणूक लढवली. तेव्हा मला पक्षाने फॉर्म भरायला लावला होता आणि पक्षाने नंतर निरोप दिला की नाही आम्ही रमेश अप्पा कराडांना गेलतो. तर तोही निर्णय मला पटलाच होता, हाही निर्णय पटलाच आहे. कारण पक्ष हा आमच्या संस्कारामध्ये अंतिम सत्य आहे आणि पक्षाने जो निर्णय घेतलाय तो पटणं आणि न पटणं हा विषय नसतो. सामनामध्ये थेट पंकजा मुंडे यांना खतम करण्याचा डाव भाजपा असं थेट लिहिलं गेलंय. सामनामध्ये पंकजा मुंडे यांना खतम करण्याचं म्हणजे त्यांचं राजकारण खतम करण्याचा भाजपाचा डाव असल्याचं थेट लिहिलं गेलंय. याकडे कसं पाहताय? मला वाटत नाही की भाजपाला मला संपवायचं आहे. मला वाटत नाही मी एवढी खूप मोठी आहे की मला संपवण्यासाठी अगदी प्रधानमंत्र्यांपासून कामाला लागतील. त्यांनी जे लिहिले ते मी वाचलं नाही, ते वाचल्यानंतरच मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया. मुंडेंना पर्याय म्हणून कराड केले जातात का? कारण रमेश कराडांना तुमच्या वेळेला संधी मिळाली, त्याच्यानंतर भागवत कराडांना आता प्रीतमताईंच्या ऐवजी संधी मिळाली, तर मुंडेंना पर्याय म्हणून ओबीसीचं नेतृत्व म्हणून कराडांना पुढे केलं जातं. आणि याला लागूनच वंजारी समाजामध्ये फूट पडण्याचा प्रयत्न भाजपाकडून होतोय अशा पद्धतीची राजकीय चर्चा देखील रंगते. हे पहा, मी राजकारणात जे आले ते व्यवसाय म्हणून नाही आले, मी राजकारणात एक व्रत म्हणून आले. माझ्या मुंडे साहेबांचा माझ्या पित्याचा अचानक मृत्यू झाला आणि त्या मृत्यूनंतर बिखरलेला सगळा हा समाज जो अत्यंत संतप्त होता, त्यांच्या मनामध्ये अत्यंत प्रश्नांचं काहूर होतं, त्यांना एका ठिकाणी आणणं हे माझ्यासाठी फार मोठं चॅलेंज होतं. आणि मुंडे साहेबांनी आयुष्यातले 50-40 वर्ष खपवून एक ठिकाणी सगळं व्यवस्थित घडी बसवलेली होती. त्या घडीला विस्कटू देऊ नये एवढी साधी माझी जबाबदारी आहे. आता ही माझी जबाबदारी मी पूर्णपणे पार पडते. माझ्या समाज म्हणजे मी फक्त वंजारी समाजाची आहे हे मला मान्य नाही, कारण जाती रचना मला मान्य. वंजारी समाजात माझा जन्म आहे, वंजारी समाजाचा आयुष्यभर मी ते जन्माचा अभिमानाने बाळगणारा व्यक्ती आहे. पण वंजारी समाजाबरोबर मी या राज्याची एक महिला नेता आहे, राज्याची एक सगळ्या म्हणजे मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये सगळ्याधिक जास्त सभा सर्व समाजाच्या उमेदवारांच्या मी घेते. ते एक चांगली वक्ता आहे का? मला फक्त समाज म्हणून बघणं हे पण मला वाटतं चुकीचं आहे. मी आता वंजारी समाजामधला व्यक्ती कोणी मोठा होत असेल तर मी त्याच्या पाठीशी आहे आणि राहणार आहे. फक्त मुंडे साहेबांनी ज्या पद्धतीने या गोष्टी हाताळल्या त्याच पद्धतीने हाताळावं. कोणा गरिबाला वाटू नये की आमच्या साहेबांसारखं हे नाही, एवढी काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. त्यांना जी संधी मिळाली आहे ती संधी त्यांचं नेतृत्व मोठं करण्यासाठी किंवा पक्षाने त्यांच्यावर विश्वास टाकला आहे. बघू आता त्याच्यामध्ये आणखी किती ताकद वाढवते. माझी अपेक्षा आहे की जर जास्त लोकांना म्हणजे पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे म्हणजेच वंजारी समाज नाही आहे, इतर लोकही म्हणजे वंजारी समाज आहे, तर त्यांच्यामुळे आणखी ताकद वाढण्याची आपल्याला चित्र दिसलं पाहिजे. आपण त्याचा अभ्यास करू काय होईल पुढे भविष्यामध्ये आणि त्याचा ताकद वाढेल अशी शुभेच्छा देते मी. ज्यांना संधी दिली गेली मंत्रिमंडळात विशेष करून महाराष्ट्रातला, त्याच्यापैकी जवळजवळ 4 पैकी 3 लोक तर पक्षाच्या बाहेर आलेले आहेत. पक्षाच्या निष्ठावंतांना डावलून
बाहेरनं येणाऱ्यांना संधी दिली गेली आहे. तुम्ही ज्येष्ठ नेता आहात पक्षाचे. मी ज्येष्ठ नाही आहे, मी लहान आहे, तरुण आहे अजून. पण आता कसं असतं, पक्ष वाढवण्यासाठी पक्षातले जे मुख्य नेते असतात ते खूप चांगले निर्णय घेत असतात की हा पक्ष खूप ताकदवर व्हावा. म्हणून मला वाटतं की इवन आता ज्या विधान परिषदा दिल्या त्याच्यामध्ये पण काही नवीन लोकांना संधी दिली, नवीन नेतृत्वांना संधी दिली. म्हणजे जेव्हा आम्ही महायुती केली तेव्हा राजू शेट्टी, महादेव जानकर हे सगळे जण आमच्याबरोबर जोडले गेले होते. आता नवीन नवीन चेहरे आले आणि नवीन नवीन विधान परिषदा, राज्यसभा आल्या, त्यांनी पक्षाची अफाट ताकद वाढणार आहे असं पक्षाच्या श्रेष्ठींना, नेत्यांना वाटत असेल तर मला त्याच्यावर विश्वास त्याच्यावर दाखवला पाहिजे आणि मला शुभेच्छाही दिला पाहिजे की ताकद पक्षाची वाढली तर हा निर्णय योग्य ठरेल. आणखी एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो. जे टीम देवेंद्रमध्ये आहेत तेच टीम नरेंद्र यांच्यामध्ये गेलेत अशा एक सोशल मीडियामध्ये मेसेज व्हायरल होतो. तुम्हाला काय वाटतं की खरंच असं काही झालंय का मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल? मला माहित नाही टीम देवेंद्रमध्ये कोण कोण आहेत आणि टीम नरेंद्रमध्ये कोण कोण आहेत. भारतीय जनता पार्टीला हे मान्य नाही ना. टीम देवेंद्र, टीम नरेंद्र. भारतीय जनता पार्टीला पक्ष प्रथम, नाही, राष्ट्र प्रथम, द्वितीय पक्ष आणि तृतीय मी, असं आमचं आहे. आमच्याकडे हे मान्यच नाही ना. मीपणा आमच्याकडे मान्य नाही आहे. आमच्या संस्कृतीला मी असं म्हणणं मान्य नाही. आपण आम्ही सर्व असं म्हणणं मान्य आहे. त्यामुळे मला वाटत नाही की तशी कुठली टीम असणं पक्षाला मान्य. तुम्हाला असं वाटतं का की भाजपमध्ये मी म्हणण्याची काही संस्कृती वाढली असं वाटतं? मी भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीला सन्मान करणारी एक सामान्य कार्यकर्ता आहे आज. कारण मी कोणती मंत्री नाही, मी कोणत्या पदावर नाही, त्यामुळे मी एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि मी वेळोवेळी सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा सन्मान करणारी मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि पक्षनिष्ठा हे माझ्या बापांनी मला संस्कारात दिलेली आहे. अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी तेव्हा देशाचं नेतृत्व करत होते आणि तेव्हा राज्यात मुंडे महाजन नेतृत्व करत होते. तेव्हा अगदी तळागाळातला एक व्यक्ती आणून पक्ष शून्यातून इतका मोठा करण्यामध्ये योगदान दिल्यामुळं आम्हाला पक्ष हा आमच्यासाठी एक नातं आहे, एक जणू एक प्रेमाचा संबंध आहे. त्यामुळे आपण ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांच्यावर त्यांची संस्कृती काढणं हे माझ्या संस्कृतीत बसत नाही. ओबीसीवर सगळा हा गोंधळ सुरू आहे, पण नेतृत्व तुम्ही पुन्हा एकदा ओबीसीच्या सगळ्याहून करताय. मागच्या काही दिवसात मी नेतृत्व नाही, मी कार्यकर्ता आहे. पण चक्काजाम पासून तुम्ही परत फ्रंट फुटवर दिसताय. या सगळ्या पार्श्वभूमीवर सेना असेल किंवा इतर नेते कुठेतरी या सगळ्या नेतृत्वामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न असं म्हणता येईल. कारण सामनाचा अग्रलेख पाहिला, विनायक राऊतांनी त्याबद्दल स्टेटमेंट केलं की जाणीवपूर्वक मुख्यमंत्री पदाच्या रेसमधले सगळे नेते देवेंद्रजी संपवत आहेत. तर एकंदरीत बघताय का ह्या सगळ्या पुढच्या लढ्याला वेगवेगळं पाडण्याचा प्रयत्न? हे पण तुम्ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात. जे आम्ही बघतो ते आम्हाला दिसतं, त्याच्या पलीकडचं तुम्हाला दिसतं. त्यामुळे तुमचे काय मत आहे त्याच्यावर मी पुढच्या महिन्याभर अभ्यास करते आणि मग बघते काय. एका बाजूला प्रीतम मुंडे रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून आलेले आहेत. बीडमधनं पहिल्यांदा त्यांनी रेकॉर्ड केलं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदाही त्यांनी रेकॉर्ड ब्रेक मतांनी खासदारकी पदाला निवडणूक दिली. त्या तुलनेमध्ये इतर जी नावं दिसत आहेत, भारती पवार आहेत, त्या लगेच राष्ट्रवादीमधनं इकडे आलेल्या आहेत. त्यानंतर भागवत कराड असतील, पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार आहेत आणि एका वर्षभरामध्ये त्यांना थेट केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद मिळालं. तुम्हाला असं वाटत नाही का की प्रीतम मुंडे सलग 2 वेळेला विक्रमी लांब झाला? तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचा पण प्रश्न घ्या, म्हणजे एकत्र. माझा प्रश्न असा आहे की संजय राऊतांचा दरम्यान तुम्हाला काही फोन वगैरे झाला का? सामनामध्ये इतक्या तुमच्या बाजूनी लिहिल्यासारखं किंवा तुमच्याशी बोलून लिहिल्यासारखं सांगतायत तिथे? नाही. आधी माझ्या प्रश्नाचं ते इतके फ्री विचारांचे आहेत आणि त्यांचा एवढा मोठा अभ्यास आहे, त्यांना माझ्याशी बोलण्याची आवश्यकता नाही. त्यांनी जे लिहिलंय ते त्यांचं स्वतःचं मत आणि ते त्यांचे फार स्ट्रॉंग मत आहेत, त्यामुळे मी त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता नाही. प्रीतमताई लोकसभेला जे निवडून आल्या, मला वाटतं की मुंडे साहेब जेव्हा निवडून आले ना त्या निवडणुकीमध्ये मी एकटीच होते. आमचा एकही आमदार नव्हता जिल्ह्यामध्ये आणि माझ्या पायाला फोड आले होते आणि मी पट्ट्या बांधून प्रचार केला पक्षाचा. आणि प्रीतमताई निवडणुकीला ज्या उभ्या राहिल्या त्या बापाच्या मृत्यूनंतर राहिल्या, त्यामुळे रेकॉर्ड ब्रेक करणारच होत्या त्या. पण आत्ता जी निवडणूक त्या जिंकल्या ती निवडणूक त्यांच्या मेरिटवर त्या जिंकल्या. तरीही प्रीतमताई निवडणुकीच्या उमेदवार आहेत का नाही इथून चर्चा होती. म्हणजे प्रीतम मुंडे निवडणुकीच्या उमेदवार राहणार नाहीत. आम्ही हे जे कष्ट केलेत ना हे पक्षासाठीच केलेत.
माझ्याकडे येणारी गर्दी ही पक्षासाठीच आहे. त्यामुळे हे म्हणणं की मी वेगळी आहे आणि पक्ष वेगळा आहे हे मी म्हणू शकत नाही. आणखी कोणी म्हणत असेल तर मला त्याच्याविषयी काय म्हणणं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की आता हे जे पक्षामध्ये नवीन एडिशन झाले आहेत त्यांचंही स्वागत आहे. ज्यांना मंत्रिपद मिळाले त्यांचंही स्वागत आहे. आणि त्या मंत्री मिळालेल्या लोकांमुळे जर प्रत्येक मत जरी भारतीय जनता पार्टीमध्ये वाढत असेल तर त्याचंही स्वागत आहे. नाही, तुम्ही हे सांगताना तुमच्या डोळ्यात पाणी आम्हाला दिसत आहे. तुम्हाला कुठेतरी दुःख या गोष्टीचं होताना आम्हाला दिसतंय की पक्षासाठी तुम्ही पायाला पोड असताना प्रचार केला किंवा पक्षासाठी कष्टा केला, कुठेतरी मनाला काहीतरी लागतंय. मनाला काही लागत नाही. मुंडे साहेबांची आठवण आली कारण मुंडे साहेबांना शपथही घेता आली नाही. ते निवडून आले आणि 3 जूनला ते गेले. आणि गमतीचा भाग असा आहे की माझ्या आईला पेन्शन मिळते तर ती पेन्शन त्यांना दुसऱ्या टर्मची मिळत नाही, शेवटच्या टर्मची. कारण मुंडे साहेबांनी खासदारकीची शपथ घेतली नव्हती. ते शपथ घ्यायच्या आधीच गेले. 17 दिवसात मुंडे साहेब गेले. म्हणजे हे केवढं मोठं घोर दुःख आहे. प्रीतम ते काही राजकारणात मिरवण्यासाठी नाही आल्या, लोकांना शांत करण्यासाठी आल्या. त्यांचं काय राजकारण नाही आहे. त्यांचं राजकारण हे फक्त ते मी राजकारणात तर मुंडे साहेब मी राजकारणात आहेच. मी मुंडे साहेब राजकारणात असल्यापासून आहे आणि मी खूप भाग्यवान आहे की मुंडे साहेबांनी मला राजकारणाचे धडे दिले आणि म्हणून मी जिथे बसू शकते ते मी आज इथे बसले आहे. आणि तुम्ही सगळे जे इथे आहेत ही फार मोठी पुण्याई आहे. आणि 25, 30, 40 वर्षांनंतर ती येते. जरी मी आज सुरुवात केली ना, मला म्हणजे कोणी कोणतंही पद जर दिलं आज मला तर इथून पुढचे 20 वर्ष ती मला काम करावं लागतं त्या उंचीवर पोहोचण्यासाठी. ताई, ओबीसी मध्ये खूप सारे वाद आहेत. ओबीसी नेता जे आहे कोण असावा असं तुम्हाला वाटतं? ओबीसीचे नेतृत्व करण्यासाठी खूप सारे वाद आहेत. हे काय चुकीचं आहे. कोणी नेता असावा मला एक तर कळत नाही. सारखं जातीवादी प्रश्न का विचारले जातात? महाराष्ट्राचा नेता असतो, महाराष्ट्राचा नेता असतो, नेती नसते, नेता नसतो. ओबीसीचा नेता, मराठाचा नेता, ब्राह्मणाचा नेता, मारवाड्याचा नेता, ही काय पद्धत आहे? नेता नेता असतो. हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या संस्कृतीच्या विरोधात आहे, जातीवर नेता असणं. हां, ओबीसींचे प्रश्न गंभीर आहेत, त्याच्यावर आवाज उचलणार मी. मराठा समाजाला आरक्षण नाही मिळालं त्याच्यावरही आवाज मी उचलणार. जो वंचित आहे आणि जो पीडित आहे त्यांचा वाली आणि वाणी बनणं हे मुंडे साहेबांचा जीवनामधला एक प्रवास होता. आणि त्यावेळी कधी कधी पक्षाच्या भूमिकेच्या पलीकडे जाऊनही त्यांनी भूमिका घेतली. हा त्यांचा संस्कार होता आणि त्याच्यामुळे पक्षाचं ताकदच वाढली. पक्षाची ताकद कमी कधी झाली नाही. ज्या ओबीसी आरक्षणासाठी गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष केला, जिस तरीके से प्रीतम ताई का नाम चल रहा था उस दिन तक आखिरी समय तक कि वो मंत्री बनने जा रही हैं, लेकिन फाइनल जो नाम सामने आया उसमें प्रीतम ताई नहीं थी. आपने खुद ट्वीट करके इसकी जानकारी दी. कैसे देखते हैं, क्या प्रीतम ताई जो 2 बार वहां से निर्वाचित होकर आई हैं उनको क्या साइडलाइन करने की कोशिश की गई क्या पक्ष के जरिए? मैं ये जाहिर रूप से कहना चाहती हूँ, यहाँ मराठी माध्यम और हिंदी माध्यम है, प्रीतम मुंडे या पंकजा मुंडे ने कभी भी कोई भी मंत्री पद की मांग की नहीं. कोई भी नेता से हम मिले नहीं. ये बातें गलत है कि हम कोई अपेक्षित प्रवास कर रहे थे उस पद की तरफ जाने के लिए. और ये भी बहुत सही मैं बताना चाहूँगी कि प्रीतम मुंडे का नाम चल रहा था, क्योंकि इस महाराष्ट्र में कोई भी पद आने वाला हो तो नेचुरली मुंडे का नाम चलता है. जैसे विधान परिषद और राज्यसभा के लिए मेरा भी चला, तो ये नाम चल रहा था. और जब ये नाम चल रहा था और कुछ नाम अचानक सामने आए, वैसे हिना गावित जी का भी नाम चल रहा था. उनके भी पिता मंत्री रहे हैं, वो भी भारतीय जनता पार्टी में इतने सालों पहले आए हैं, उनका भी नाम चल रहा था. तो ये एक प्रीतम मुंडे का नाम चल रहा था और नहीं हुआ ऐसा नहीं है. बहुत लोगों का नाम चल रहा था और नहीं हुआ ये है. पर यहाँ लोगों के थोड़ा नेचुरली ज़्यादा प्रेम और प्रभाव होने से रिएक्शन होती है. मैं ये कहना चाहूँगी, हमने कोई मांग नहीं की थी और हमें पार्टी के निर्णयों से कोई आपत्ति होने का कोई कारण नहीं. जो भी चुने गए हैं आज मंत्रिमंडल में पूरे देश में, मैं उनका अभिनंदन करती हूँ और उनको शुभेच्छा देती हूँ, उनको शुभकामनाएं देती हूँ कि बहुत अच्छा काम करे और मोदी जी ने जो विश्वास उन पर रखा है उसके लिए खड़े उतरे. आई जिन 4 लोगों को मंत्री पद दिया गया महाराष्ट्र से, उसमें से 3 बाहर से आए हुए लोग थे, कुछ तो चुनाव के ठीक पहले आए हुए लोग. तो क्या पुराने जो कार्यकर्ता थे, चाहे वो आपके परिवार से हो या कहीं किसी दूसरे कार्यकर्ता हो, उनको दरकिनार करने की कोशिश की गई है क्या?
देखिए, मैं ये सोचती हूँ कि मुंडे जी ने मैं राजनीति मेरे लिए व्यवसाय नहीं है, मेरे लिए व्रत है। और मेरे पिताजी के मृत्यु के बाद वो व्रत ज़्यादा कठिन परिस्थितियों से गुजर कर मैं निभा रही हूँ। मेरी बहन तो पिताजी के गुजरने के बाद राजनीति में आई। मैं सोचती हूँ अगर हमारा कार्यकर्ता कोई बड़ा होता है तो नेता के लिए वो सबसे बड़े फ़क्र की, अभिमान की बात है। और अगर किसी और को समाज में उतनी ऊंचाई मिलती है जितनी नेता को मिली तो वो नेता की सही जीत है। तो किसी को कुछ मिला, इसमें कोई दुख होने की बात नहीं है। हाँ, ये ज़रूर आप कह रहे हैं कि कोई लोग नए आए हैं, पर वो नए आए हैं तो विचारपूर्वक पार्टी ने निर्णय लिया होगा जिसमें पार्टी की ताकत बढ़ती होगी और पार्टी को बहुत सारा बदलाव आगे नजर आएगा, ऐसा लगता है। और वो उनका ज़्यादा अभ्यास है हमसे। मराठवाड़ा में क्या मुंडे परिवार को या मुंडे का प्रभाव कम करने की कोशिश की जा रही है? मुंडे जी का प्रभाव सिर्फ मराठवाड़ा में नहीं है, मैं तो अभी दूसरे राज्यों में भी जाती हूँ, बहुत प्रभाव है और वो कम करने की कोशिश में बढ़ता है, ऐसा मेरा अनुभव है। तो कोई कम करने की प्रयास कर रहा है ऐसे मुझे नहीं लगता। लेकिन जिस तरह से एक ओबीसी चेहरा देने की कोशिश की थी मंत्रिमंडल को, माना जा रहा था कि महाराष्ट्र में सबसे बड़ा ओबीसी नेतृत्व का नाम मुंडे साहब से जुड़ा हुआ है। ऐसे में उनके परिवार में किसी को मंत्री पद देना, हालांकि 2 टर्म MP रह चुकी है प्रीतम मुंडे, उनको देना ज़्यादा लाजमी नहीं था। या फिर मुंडे परिवार हो या फिर महाजन परिवार हो, पूनम महाजन का भी नाम चला था आपके परिवार से जुड़े, क्या ऐसे में उनको देना लाजमी नहीं था? देखिए, मैं सोचती हूँ जिनको मिला है वो भी तो मुंडे परिवार ही है। जो आज इस पद पर विराजमान हुए वो तो मुंडे जी ने ही बनाए, मुंडे जी ने उनको संस्कार दिए। तो हमारे लिए हम और पार्टी हम अलग परिवार मानते नहीं हैं और उनको मिला है तो हमको उसमें दुख की बात नहीं है, हमको आनंद ही है। और मैं सोचती हूँ कि इसमें ताकत बढ़ रही है पार्टी की, ऐसा मैं सोच रही हूँ। शायद पार्टी ने ऐसा निर्णय लिया है, विधान परिषद में भी बहुत लोगों को इसमें नए लोगों को शामिल किया है, तो पार्टी की ताकत बढ़ रही होगी, पार्टी का अपना अभ्यास होगा। लेकिन ऐसा विधान परिषद के वक्त आपको विधान परिषद में आपका पुनर्वास किया जाएगा ऐसी चर्चा थी। उसके बाद में ये भी चर्चा थी कि शायद आपको, देखो, कोई बाढ़ मेरे घर में नहीं आई है, मेरा घर बह नहीं गया है, मैं आश्रित कहीं होने का एप्लीकेशन नहीं करी हूँ। मेरा पुनर्वसन कौन क्यों करेगा? मेरा पुनर्वसन जिसका किया जाता है वो जो बर्बाद हो चुका है, जिसको जो बह चुका है, ख़त्म हो चुका है। मेरे पुनर्वसन ये शब्द मुझे मान्य नहीं। लेकिन जिस तरीके से विधान परिषद के समय में आपका नाम सबसे आगे चर्चा में था, विधान परिषद की सीट आपको दी जाएगी, वहाँ पर भी नए लोगों को मौका मिला। फिर यहाँ पे चर्चा प्रीतम ताई का था, वहाँ पे भी नए लोगों को मौका मिला। तो इससे कई समर्थकों में क्या किसी तरीके का रोष है? क्योंकि आप लगातार जरूर देखिए, मैं ये साफ कहती हूँ, मेरे मन में इसमें कोई आपत्ति नहीं है। ये पार्टी का निर्णय है, इन निर्णय प्रक्रिया से मैं गुजर चुकी हूँ और मुझे इसमें कोई आपत्ति होने का कारण नहीं। पर समर्थकों का एक प्रेशर होता है, जो आदमी मासेस के साथ काम करता है उसको मास का प्रेशर होता है। जो आदमी लॉयल हमारे से सालों तक जो वोटर रहा है उसका थोड़ा प्रेशर होता है, तो नेचुरली समर्थकों में थोड़ा सा नेगेटिविटी है। ये मैं कैसे नकार सकती हूँ, पर उसका मुझसे या मेरे परिवार में कोई नेगेटिविटी उस बारे में नहीं। एक जमाने में मुंडे साहब भी पर इसी तरह का प्रेशर था, उनको पार्टी में दरकिनार किया जा रहा है, ऐसी चर्चाएं थी। उस वक्त मुंडे साहब ने लगभग पार्टी में अपनी नाराजगी जाहिर की थी। उन्होंने तब पार्टी छोड़ने तक का निर्णय लिया था। सुषमा स्वराज ने उनको समझाया था, उनके बंगलों पर एक प्रेस कॉन्फ्रेंस हुई थी सुषमा स्वराज जी के बंगलों पर, तब मुंडे साहब ने अपना निर्णय पीछे लिया था। जब ऐसे एक मास लीडर को दरकिनार किया जाता है तो क्या ऐसी भावनाएं आती है लीडर के मन में, जिस तरह से मुंडे साहब के मन में आई थी, ऐसी भावनाएं आती है? मैं अभी मुंडे जी यहाँ नहीं है तो उनके बारे में ये कहना भी गलत होगा, क्योंकि उन्होंने इस पार्टी को अपने बच्चे की तरह पाला पोसा है। तो वो आज नहीं है और पार्टी में ही वो पैदा हुए, राजनीति में और पार्टी में ही उनका अंतिम श्वास उन्होंने लिया। मेरे मन में क्या है, तो मैं संघर्ष है, जो संघर्ष शायद मेरे मुंडे साहब के घर में पैदा होने में, हमारे प्रॉपर्टी में जैसे किसी को कुछ जायदाद मिल जाती है वैसे मुझे मिल जाता है, उसके बारे में मुझे आपत्ति नहीं है। मुझे बिल्कुल लगता नहीं है कि ऐसा कुछ निर्णय करने की आवश्यकता है। मैंने हर बार ये कहा कि हर समय बदलता रहता है। अगर नए लोगों को वो कुछ न कुछ नया रोल दे रहे हैं
तो पार्टी को उसके फ़ायदा या नुकसान जो भी है वो उसका भी इवैल्यूएशन करेंगे। मुंडे साहेबांनी ओबीसीच्या प्रश्नावर संघर्ष केला आयुष्यभर, तुम्ही सुद्धा ओबीसीच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरला आहात, आता तुमची पुढची भूमिका कशी असेल? माझं मराठी समजत असेल तुम्ही तुमची भूमिका काय असेल? तुमची भूमिका काय असेल ओबीसीच्या ओबीसीच्या संघर्षासंदर्भात तुमची पुढची भूमिका काय असेल? मैं दोनों बात कर, ओबीसी के विषय में मैंने ये कहा था कि ओबीसी के राजकीय आरक्षण को फिर से पुनर्स्थापित किए बिना चुनाव नहीं होने चाहिए, ये बात पर मैं कायम हूँ। अभी जो बाई इलेक्शंस हो रहे हैं उसमें सर्वोच्च न्यायालय में सरकार ने खुद याचिका की थी, हम भी उसके बारे में प्रतीक्षा में थे। उसमें ऐसा निर्णय हुआ है कि ये चुनाव ऐसे ही। मैं सरकार से ये दरख्वास्त करूँगी, विनती करूँगी कि कृपया करके जो मुख्य चुनाव है उसके पहले ये एम्पिरिकल डाटा का विषय कंप्लीट करे। और अभी जो मंत्री बने हैं महाराष्ट्र से, उनसे भी मेरी अपेक्षा है कि जो भी ज़रूरत केंद्र के माध्यम से मदद की आवश्यकता है वो करनी चाहिए, क्योंकि महाराष्ट्र का ओबीसी अभी नए मंत्रियों की तरफ बड़ी आशा से देख रहा है और ये चुनाव उसके बजाय नहीं होने चाहिए, इस पे मैं कायम हूँ। मराठी ओबीसीचा आरक्षणाचा विषयावर मी वेळोवेळी हे सांगितलंय। ओबीसीचा आरक्षण सुरक्षित करून पुनर्स्थापित केल्याशिवाय राज्यामध्ये निवडणुका झाल्या नाही पाहिजे, तो ओबीसीवर घोर अन्याय आहे। आणि हे होण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका केली होती, त्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेलं आहे। सरकारने याच्यामध्ये तात्काळ पावलं उचलून निवडणूक आयोगाशी चर्चा करून हे थांबवणं आवश्यक आहे। या तर बाय इलेक्शन्स आहेत, मुख्य ज्या निवडणुका आहेत त्याच्या आधी तरी सरकारचा एम्पिरिकल डेटा आणि त्यांचा अभ्यास पूर्ण होणं हे 100% अपेक्षित आहे। पंकजा मुंडेंचा लढा अधिक तीव्र होईल यासाठी पंकजा, तुम्हाला वाटतं का ओबीसीच्या प्रश्नावर राज्य सरकारची ढिलाई झाली का केंद्र सरकारची? काय वाटतं तुम्हाला? केंद्र सरकार अजून पिक्चरमध्ये आलेलं नाही ओबीसीच्या प्रश्नावर। केंद्र सरकारकडनं काही अपेक्षा असेल आता कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यानंतर, तर आता केंद्र सरकारकडनं त्या अपेक्षा पूर्ण करून घेण्यासाठी आता आपल्याकडे हक्काचे अजून 4 मंत्री झालेले आहेत। तुम्हाला असं वाटतं की हे मंत्री काम करतील असं वाटतं? तुम्हाला वाटतं की हे जे मंत्री आहेत ते त्या प्रश्नासाठी काम करतील असं वाटतं? आजचा प्रश्न आहे ओबीसी झाल्याबरोबर लगातार मुंडे परिवार को दरकिनार करने की कोशिश हो रही है। सामना में जिस तरीके से कहा गया और उन्होंने बाकायदा एक अग्रलेख लिखा है कि किस तरीके से कुछ गुट मिलकर के मुंडे परिवार को साइडलाइन करने की कोशिश कर रहे हैं, उनको स्ट्रीमलाइन पोजीशन से साइड करने की कोशिश कर रहे हैं, इसको कैसे देखिए? मैंने वो अग्रलेख पढ़ा नहीं है तो मैं उस बारे में कोई टिप्पणी नहीं करना चाहती। और मैं ये सोचती हूँ कि समर्थकों में जो भी भावना है वो भावना समर्थकों में है क्योंकि उनका प्यार है, और आज उसको जाके मुझे वापस लोगों से चर्चा करनी पड़ेगी। पर हमें दे ये हमारी मांग थी ही नहीं, और यही मैं जब प्रीतम मुंडे दिल्ली में दाखिल हुए ऐसी गलत न्यूज़ जब मैंने देखी तो मैंने ये स्पष्ट किया है कि हम मुंबई में ही बैठे हैं, हम कहीं दाखिल नहीं हुए हैं। तो मुझे लगता है किसी और को मिलने से मुझे बिल्कुल उसमें आपत्ति नहीं है। वो भी तो मुंडे साहब के विचारों के लोग हैं, और मुंडे साहब के विचारों के लोग मुंडे साहब के परिवार से भी बड़े हो, यही मुंडे साहब के संस्कार है। देखते हैं आगे आगे क्या होता है। समर्थकों के गुस्से को क्या नजरअंदाज करेंगी या समर्थकों से बातचीत करने के बाद आगे की रणनीति? प्यार से सहलाऊंगी, समझाऊंगी। मैंने कहा कि मेरे जो लोग हैं, जो मुंडे साहब के फॉलोअर्स हैं, वो मेरे फॉलोअर्स नहीं, मेरा परिवार है, और उनसे मेरा संबंध नहीं, मेरा नाता है। संबंध कटुता हो सकती है, उसका संबंध में मिठास हो सकती है, पर नाता ये हमेशा रहता है स्थिर, और वो मेरा रहेगा, ऐसा मुझे विश्वास है। ऐसा काम मुझे करना पड़ेगा हमेशा। शेवटचा प्रश्न, एकनाथ खडसेंच्या एवढी चौकशी केली आहे, तुम्हाला काय वाटतं ज्या पद्धतीनं आरोप होतो की केंद्र सरकार एजन्सीचा गैरवापर करतो? हे पहा, मला असं वाटतं की ईडी, CBI, CID या फार मोठ्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीज आहेत। त्यांच्या इन्व्हेस्टिगेशन एजन्सीमध्ये जेवढा कमी आपण टिप्पणी करू तेवढा योग्य न्याय होईल। त्याच्यामध्ये चूक असेल तर त्यांचा न्याय होईल, बरोबर असेल तर तसा न्याय होईल, त्याला आपण कुठे डिस्टर्ब करू नये। खडसे साहेबांच्या या ईडीच्या चौकशीमध्ये त्यांना कुठेतरी मीडियातून आपण त्याच्यामध्ये काही भाष्य करणं वगैरे अयोग्य आहे असं मला वाटतं, कारण त्याची एक्सपर्ट मी नाही। थँक्यू।
झालं का तुमचं समाधान का आणखी काही राहिलंय? आमचं झालंच आहे. आमचं वाक्य understood. समाधान होईल असं ना? समाधान हे काहीच होत नाही. नाही काही नाही, मी नेहमी लाईव्हवरच असते. मी तुम्ही कॅमेरा ऑफ केला तरी मी लाईव्हवर आहे. समाधान जे होईल तो नेता कसला? त्यांनी सतत संघर्ष करणाराच माणूस नेता असतो. सामान्य माणसाचा हा, सामान्य माणूस. नेत्याचंच काय संघर्ष केलाच पाहिजे. तुमचं काही प्लॅन आहे ओबीसीच्या संदर्भात? नवीन काही प्लॅनिंग चाललंय? काही नाही, आता आमचं निवडणुका आरक्षण हे प्लॅनिंग आहे आणि त्याच्या पलीकडे काही आम्हाला सुप्रीम कोर्टाने वाटतं याला सांगितलं निवडणूक आयोगाला की तुम्ही तुमच्या पातळीवरती निर्णय घ्या म्हणून. कदाचित आज निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारला सांगितलं ना. राज्य सरकारला नाही, निवडणूक आयोगाला सांगितलं. हा, मग निवडणूक आयोगाने निवडणुका पुढे ढकलावी. राज्य सरकार परत एकदा निवेदन देऊ शकतं. आम्ही पण निवडणूक आयोगाला निवेदन देऊ शकतो. असते ना. तुम्हाला नाही म्हणून कसं जमेल? मी एक मिनिट नाही, तुमचं चालू द्या. मी काहीतरी नाही, आपण आत बसू ना. हे कॅमेरे तुमचे काढत राहा. जे रिपोर्टर्स आहेत ते आत चला. आपण त्यांना सेटअप काढू दे. त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल करतात. कोणता?